चॅनलवरती. तर लहानपणी मी 2 स्वप्न पाहिली होती. एक तर परदेशामध्ये शिक्षण घेण्याचं आणि संपूर्ण जग फिरण्याचं. तर मी सर्वप्रथम माझ्या वडिलांचा आभार मानतो की त्यांच्यामुळे मला आज बाहेरच्या देशामध्ये शिक्षण घेण्याची संधी मिळाली आणि आज एक स्वप्न पूर्ण झालेलं होतं आणि आज आपण दुसऱ्या स्वप्नाकडे पुढे वाटचाल करत आहोत. तर संपूर्ण जग फिरण्याच्या हेतूने आज आपण आपलं पहिलं पाऊल टाकत आहोत. तर मी आता सध्या लंडनमध्ये आहे आणि लंडनवरून माझी फ्लाईट पॅरिसला आहे जात आहे. आता साधारणतः सकाळचे 6:30 वाजलेत आणि माझी फ्लाईट आहे दुपारी 3 वाजता. मी राहतो ग्लासगोमध्ये. तर ग्लासगोवरून रात्रीची बस पकडली आणि इथे मी सकाळी 6 वाजता पोचलो आहे. खूप टाईम आहे अजून माझ्या फ्लाईटसाठी. तर आता मी कॅफे नोरोमध्ये एक कॉफी पिली आणि आपला यूट्यूब ब्लॉग चालू केला. तर तर बघू कसं काय प्रवास होतो, काय माहीत नाही, काय आयडिया नाही कोणती बुकिंग केलेली आहे न पण हॉस्टेल रिझर्वेशन नाही, काहीच नाही. नुसती फ्लाईट घेतली आणि पॅरिसला जात आहे. तिथे काय होईल, काय होणार, कोणत्या गोष्टी होतील, काहीच आयडिया नाही आहे. तर बघू कसा होता आपला प्रवास. मी आहे सध्या लंडनच्या लुटन एअरपोर्टमध्ये आणि इथे सकाळचे वाजले आहेत 7. माझी फ्लाईट आहे दुपारी 3 वाजताची आणि आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे किती सुंदर असं क्रिसमस ट्री लावलेला आहे. सध्या क्रिसमसचा सीझन चालू आहे म्हणून खूप छान असं डेकोरेशन वगैरे केलेलं आहे इथे लोकांनी. आपण पाहू शकता अजूनही आपली फ्लाईट पॅरिसला जाणारी 3:30 वाजताची ती अजून एस्टिमेटेड टायमिंगच दाखवते. अजून गेट नंबरही लागलेला नाही आहे. म्हणजे फार तर पाऊण तास आपली फ्लाईट उशीर आहे आज. आणि जवळजवळ 10 तासाच्या वेटिंग नंतर आता आपली फ्लाईट लागलेली आहे. गेट नंबर 27. 20 मिनटं आहेत फ्लाईट उडण्यासाठी. आता धावत पळत आपण निघालो आहे गेटकडे. Is it for proud one? आता पॅरिसमध्ये पोचलो आहे आणि इकडे 6:30 वाजले आहेत. 1 तास पुढे आहे इकडचा घड्याळ आणि आता जस्ट इमिग्रेशनची लाईन चालू आहे. तर इमिग्रेशनच्या लाईनीमध्ये उभा आहे मी. माहीत नाही किती टाईम लागेल इकडे. बघूया कसं काय होतं सगळं. आत्ताच पॅरिसमध्ये इमिग्रेशन करून बाहेर पडलो आहे आणि एक नवीन सिम कार्ड घेतला आहे आणि सिम कार्ड मला पडला साधारणतः 20 युरो. 20 युरोमध्ये 20 GB आणि 2 वीकसाठी. आणि आता हॉस्टेलमध्ये जाण्यासाठी निघालो आहे. हा तिकीट आहे असा आणि हा तिकीट मला पडला 15 युरो म्हणजे साधारणतः 12 पाऊंडमध्ये. फक्त 4 स्टॉप अर्ध्या तासाची जर्नी आहे आणि अर्धा तासासाठी 15 पाऊंड म्हणजे जवळजवळ 2000 रुपये तिकीट पडला आहे. आणि आपण तुम्हाला ट्रेन दाखवतो थांबा. आता पॅरिस स्टेशनच्या बाहेर निघालो. खूप म्हणजे खूप कठीण आहे लँग्वेज बॅरियर असणं. इकडे कोणाला धड इंग्लिश समजत नाही आहे आणि मला काय फ्रेंच समजत नाही आहे. कसा तसे गुगल मॅप बघून बाहेर पडलो आहे मी.
गुगल मॅपवर चुकीचं लोकेशन दाखवत होतं. असं फिरत 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 जसा अभिमन्यू फसला होता तसा फसलो होतो मी. नुसता राऊंड मारत होतो. फायनली बाहेर पडलो आहे आणि आता बाहेर पडून आता माझ्या हॉस्टेलकडे चाललो आहे. -2 डिग्री टेम्परेचर आहे आणि जवळ 1.5 किलोमीटर चालत जायचं हॉस्टेलला. खूप कठीण आहे. लँग्वेज समजत नसेल तर राहणं इथे. आणि असं म्हटलं आता हा सगळ्यात जास्त चोरी इथे होते. खूप खतरनाक एरिया आहे हा. त्यामुळे मोबाईल पण काढूशी वाटत नाही आहे. भीती वाटते कारण की नवीनच फोन घेतलेला आहे आम्ही. बघू चला काय होतं आहे. Honestly guys, it's very hard to communicate here. Mostly people don't know English. हे 3 सामान घ्यायला गेलो होतो. मॉइश्चरायझर, कोलगेट आणि ब्रश. सगळं मिळून 5.40 युरोजला पडलं, म्हणजे साधारण 4-4.5 पाऊंडला. मस्तपैकी फ्रेश होऊन आता खाली आलो आहे हॉस्टेलमध्ये आणि रामेन ऑर्डर केले. रामेन आणि त्यासोबत एक फ्रूट बियर फ्री भेटलेली आहे. तर मित्रांनो हे आहे आपलं आजचं जेवण. रामेन विथ बियर. आता ते फ्रूट बियर पिणार, रामेन खाणार आणि मस्त झोपणार कारण की उद्या सकाळी फिरायला जायचं आहे. सकाळी लवकर उठावं लागेल. चला मग आजचा हा ब्लॉग मला वाटतं तेवढा चांगला झाला नाही आहे कारण की आणि काय थोडं कॉन्फिडन्स नाही आहे अजून बोलायला. जसं नवीन ब्लॉग घेत जातील तसं सुधारणा होत जाईल. तरी जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, नसेल आवडला तर फीडबॅक द्या तुमची. त्याच्यावरती काम केलं जाईल आणि सुधारणा केल्या जातील. थँक्यू, धन्यवाद.